एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख. सातपूर प्रभाग समिती पदाच्या निवडणुकीसाठी माननीय समाधान नामदेव देवरे यांच्या नेतृत्वाखाली अर्ज सुरू करायला आहे त्यांची आणि तळाशी सातपूर प्रभाग समिती या विरोध झाल्याचे मी जाहीर करतो. नाशिक महानगरपालिकेतील सातपूर प्रभाग सभापतीपदी समाधान देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राजीव गांधी भवन इथं पार पडलेल्या या निवडणुकीत विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलंय. समाधान देवरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची सभापती बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षित अभियंता असलेल्या देवरे यांच्या निवडीमुळे सातपूर परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. निवडीनंतर बोलताना त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देत कामगार वसाहतीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावर विशेष लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान सातपूरला नवं नेतृत्व मिळाल्याने परिसरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. ढोल ताशांच्या गजरात देवरे यांचं स्वागत करण्यात आलं. उघड्या जीपमधून रॅली काढण्यात येत ठिकठिकाणी औक्षण करून नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केलं. नव्या जबाबदारीची सुरुवात करण्यापूर्वी समाधान देवरे यांनी सुमारे 1000 नागरिकांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करीत सर्वांचे आशीर्वाद घेतले. या निवडीबद्दल महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते श्याम बडोदे यांसह अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी देवरे यांचं अभिनंदन केलंय. आज सातपूर प्रभाग समितीच्या निवड प्रक्रियेमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जे काही एकमताने आणि आमचे ज्येष्ठ नेते शहराध्यक्ष सुनीलजी केदार साहेब, आमचे गटनेते त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझे जे काही सहकारी होते सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एकमताने माझी बिनविरोध सभापती निवड केली. आमचा सातपूर हा गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळं बऱ्यापैकी आमचे जे काही कामं स्थगित झालेले आहेत, परंतु मी सगळ्या सहकाऱ्यांना, सर्व माझे जे काही सहकाऱ्यांना आश्वासित करतो की हा सातपूरचा विकास, माझ्या आईने सांगितलं की आपल्या सगळ्यांना मिळून ती जे युती आहे ते सगळे नगरसेवक एकत्र करून आपण सातपूरचा विकास हाच एक आमचं ध्येय राहणार आहे. स्वच्छता आणि विकास हे मी ध्येय ठेवून पुढील कामकाज चालू करणार.